जे काय त्यांना पाहिजे, जे काय ते ठरवतात तसं हे आपले महायुतीचे नेते वागतात. तर का वागतात किंवा वागावं लागतं, तसं का वागावं लागतं आज मी सांगत नाही. बारामतीकर लई हुशार आहेत, सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्यामुळं जे आता इथं सगळे ज्येष्ठ लोक पण आहेत, पूर्वी जेव्हा पवारसाहेब महाराष्ट्राचं नेतृत्व करत होते तेव्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असायचं राज्य. आज 8व्या का 9व्या क्रमांकावर गेले. आणि हे का झालं? कारण हळूहळू सगळे जे मोठे उद्योगधंदे आहेत, सगळे जे कारखाने आहेत, सगळे जे संस्था आहेत, हे सगळे आपल्या गुजरातमध्ये गेले, पलीकडच्या राज्यामध्ये गेले. ते गुजरातला गेले ठीक आहे, त्याबद्दल माझं काय वेगळं मत नाही. पण ह्या सगळ्या उद्योजकांना महाराष्ट्रामध्ये यायचं होतं, पण त्यांना गुजरातला नेलं गेलं. त्यातला एक उद्योगधंदा टाटा कंपनीचा आहे. टाटाचं नाव तर सगळ्यांनी ऐकलंच असेल. आताच आपले रतनजी टाटा वारले, त्यांचा आपल्या नाही. पण पवार साहेबांचे आणि त्यांचे चांगले संबंध, साहेबांचे सगळ्या अशा उद्योजकांबरोबर चांगले संबंध. त्याच्यामुळे हे सगळे कारखाने बारामतीत आले, पुणे जिल्ह्यात आले. आणि हा पण कारखाना तळेगावला येणार होता, जो आपल्या जिल्ह्यात आहे. साहेबांनी रतन टाटा साहेबांना विचारलं की अहो तुम्ही पुण्यात येणार होता, आपलं सगळं फायनल झालेलं, तुम्ही इथं कारखाना टाकणार होता. एक कारखाना टाटाचा होता, ते विमान तिथं बनवणार होते, आणि दुसरा वेदांता फॉक्सकॉन ही कंपनी होती, ते तिथं आपल्या मोबाईलच्या आतमध्ये एक चिप असते, ते चिप ते बनवणार होते. दोन्ही एक कारखाने आपल्या महाराष्ट्रात येणार होते, आपल्या जिल्ह्यात येणार होते. साहेबांनी त्यांना विचारलं, टाटा साहेब तुम्ही तिथं का गेला, तुम्ही इथं येणार होता आपल्या जिल्ह्यामध्ये. त्यांनी साहेबांना सांगितलं अहो पवार साहेब, ह्याच्याबद्दल तुम्ही म्हणजे मला काही विचारूच नका, मला जावं लागेल. म्हणजे आपण समजून घ्यायचं का जावं लागलं. काय दिल्लीतली अदृश्य शक्ती परत तिथं आली आणि गुजरातला जावा. आणि त्यावेळेला आपले महायुतीचे नेते काहीच बोलले नाहीत, आणि हे मराठी माणसांचे सगळे नोकऱ्या गेले. महाराष्ट्राला त्याचा फटका बसला, तरी पण आज जे सत्तेत आहे ते काहीच बोलले नाही, कारण त्यांना या गुजरातच्या नेत्यांचं ऐकावं लागतं. आणि त्याच्यामुळं हळूहळू आपलं राज्य या मागच्या 10 वर्षामध्ये पाठीमागे जायला लागलं. संस्था सगळे मुंबईत येणार होते, मोठे जे संस्था आहेत ते अहमदाबादला गेले. 3.5 लाख नोकऱ्या आपल्या जिल्ह्यात येणार होते, महाराष्ट्रामध्ये येणार होते. 3.5 लाख आपण कशाला म्हणतो, बारामतीत तर मतदार तेवढे नोकऱ्या, आणि 15 ते 20 लाख कुटुंबांना या नोकरीचा फायदा झाला असता. हे सगळा फायदा आता तिथं गेला. आणि असे अनेक गोष्टी घडले. ते एक उदाहरण